रामायणातील जटायूने रावणाशी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला ते पवित्र ठिकाण तुम्ही पाहिलंय का? आज मी तुम्हाला घेऊन आले आहे नाशिक जिल्ह्यातील टाकेद देवस्थानात, जिथे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. नमस्कार मंडळी, मी चेतना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेट देणार आहोत इगतपुरी जवळील प्रसिद्ध टाकेद देवस्थानाला. हे ठिकाण रामायणाशी संबंधित असल्यामुळे लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. चला तर मग या पवित्र ठिकाणाची सफर करूया. मित्रांनो, टाकेद हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आहे. हे ठिकाण विशेषतः जटायू तीर्थ म्हणून ओळखले जाते. रामायणानुसार जेव्हा रावण माता सीतेचे अपहरण करून घेऊन जात होता, तेव्हा जटायूने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. जटायू आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले, परंतु रावणाने जटायूचे पंख कापले आणि जटायू या परिसरात खाली पडला. नंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचे शोध घेत असताना त्यांना जटायू भेटला. जटायूने शेवटच्या क्षणी सीतेबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर त्याने प्राण सोडले. असे मानले जाते की प्रभू श्रीरामांनी जटायूचे अंतिम संस्कार याच ठिकाणी केले, त्यामुळे या स्थानाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. आज येथे सुंदर मंदिर, जटायू स्मारक आणि पवित्र कुंड पाहायला मिळते. मंदिर परिसरात प्रवेश करताच मनाला एक वेगळी शांतता जाणवते. आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग या ठिकाणाच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. आणि हो, आता जे तुम्ही बघितलं ना, गोटा काढताना त्या खाली खूप अशी खोल जागा आहे, महादेवाच्या पिंडसारख्या आहे तिथं, आणि तो गोटा जे काढतात त्यांची इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे इथं. तर हे माझे जेठ होते ज्यांनी तो गोटा बाहेर काढला. मी करणार होती ट्राय, पण नंतर खूप गर्दी झाली होती, तर मला काही शक्य झालं नाही ते करायला. पण भाऊंचा इच्छा पूर्ण होईल असं वाटतं, कारण त्यांचा ती लिंग ती बाहेर निघाली होती त्यांच्याकडून. आणि नंतर हा बघा, हा जटायू पक्षी आहे, याचं स्मारक खूप मोठं आहे इथं, आणि हे कुंड वगैरे खूप सुंदर देवस्थान आहे आणि इथं खूप श्रद्धेने भाविक लोक येतात. आणि खरंच मित्रांनो, अशा ठिकाणी आल्यावर रामायणातील कथा फक्त ऐकलेल्या गोष्टी न वाटता प्रत्यक्ष इतिहासाचा भाग असल्यासारख्या वाटतात. येथील वातावरण इतकं मन प्रसन्न करणारं आहे की वेळ इथे बसून राहावंसं वाटतं. मनातील ताण, चिंता काही काळासाठी दूर झाल्यासारखं वाटतं. जर तुम्ही नाशिक किंवा इगतपुरी परिसरात फिरायला येत असणार तर टाकेद देवस्थानाला नक्की भेट द्या. मित्रांनो, टाकेद देवस्थानाची छोटीशी सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन अनुभवासह. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हे बघा, घरी जाताना शिव झोपला होता आणि इकडून टाकेदवरून जाताना मध्ये ट्रेनचा रूल लागतो, तर मग आमची गाडी थांबलेली होती आणि तिकडून पण गाड्या थांबलेल्या होत्या आणि नंतर ट्रेन गेली आणि मग आमची पण गाडी निघाली आणि मग आम्ही घरी आलो आणि मग चहा वगैरे झाला. आणि आता म्हटलं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि देवस्थान कसं वाटलं तेही नक्की सांगा. आणि नक्कीच टाकेद देवस्थानाला भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.